माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। महामार्गालगतच्या धोकादायक विहिरींना तातडीने संरक्षण कठडे उभारण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत। तांदुळवाडी तालुका माळशिरस येथे पंढरपूर सातारा महामार्गालगत झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला महामार्गालगतच्या धोकादायक विहिरींना तातडीने संरक्षक कठडे उभारण्याच्या तसेच अपघातप्रवण क्षेत्रांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। रविवारी झालेल्या अपघातात पिकअप वाहन विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला होता। या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम भूसंपादनानुसार झाले आहे का, रस्त्याची रुंदी, संरक्षक कठडे, रिफ्लेक्टर, प्रकाश व्यवस्था व इतर सुरक्षा विषयक बाबींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। घटना घडलेले जे रस्ता आहेत पंढरपूर सातारा रस्ता मी पूर्णपणे पाहणी केलं। गावकऱ्यांनी मला बरेच ठिकाणी दाखवलेले आहेत। ह्या रस्त्यामध्ये 3 विहीर पण आहेत त्याच पद्धतीने आणि MSRDCच्या टीमसोबत मी पाहणी केलं असताना MSRDCच्या टीम पण उपस्थित होत्या आणि गावकऱ्यांनी मला बरेच जे काही त्रुटी आहेत ते पूर्णपणे सांगितलं। त्याच्यामध्ये अगोदर आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे, 5 मेंबर कमिटी स्थापन केलेली आहे। त्या 5 मेंबर कमिटीखाली हे प्रत्येक गोष्टी जे आहेत अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हे रोड झालेली असं तक्रार आहे। त्यानंतर पूलसुद्धा खूप वाईट पद्धतीने आहे तसं तक्रार आहेत। मी सुद्धा पाहणी केलेली आहे। ते पूर्ण विषय चौकशीमध्ये येईल। चौकशीमध्ये आल्यानंतर जे कोणी याच्यामध्ये दोषी असतात त्यांच्यावर नक्की कारवाई करायची। चौकशीमध्ये नक्की समोर येईल की जेव्हा याच्यामध्ये काही लक्ष दिलं होतं, ते काही अधिकारी त्याचे लक्ष द्यायला पाहिजे होते, लक्ष दिलेलं आहे का नाही तो पण चौकशी समोर येईल। चौकशीमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरचं चूक नाही, याच्यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारीची सुद्धा आपल्याला कारवाई करायला अपेक्षित। यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजूळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता PS राऊत तसेच संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तसेच उघडे पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी केली। जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गालगतच्या 3 विहिरी आणि उघडे पुलाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या।